हॅलो, वेलकम टू TNT. खूप 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 म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही आता ब्लॉग करतोय. ॲक्च्युली महिन्यानंतर बोललं तरी हरकत नाही. सो आज संडे आणि दिवाळी स्पेशल, दिवाळी चालू आहे. सो म्हटलं करूया ब्लॉग स्टार्ट परत एकदा जरा. रिंकाने तर काय स्टार्ट नाही केलं, तिला मी बोलली कर कर कर, नाही गेला. सो फायनली आता मी केलाय. मी नेहमी पुढाकार घेते सगळ्या गोष्टीत. सो आणि ही अशी मूर्खासारखी तयारी करून बसली. कंट्रोल केला मी, कॅमेरा माझ्याकडे केला. हे मम्मी, स्लो मोशन मध्ये हाय चाललाय आमचा. चलो ठीक आहे. आता आज आम्ही चाललोय जरा दिवाळीची शॉपिंग करायला. शक्य झाल्यास आम्ही असे क्लिप्स काढू आणि ठेवते मी त्याच्यात, बघूया. चलो टाटा. हॅलो, यायचं आहे काही ते ना. सो हा आमचं जरा शॉपिंग सगळं चालू आहे. ते मम्मीची शॉपिंग चालू आहे. आमचे झालेली आहे तरी ह्यांचे होत नाहीत. सगळे ड्रेसेस आहेत. कायच बोलायचं यार, दिवाळीची शॉपिंग. काय म्हणणं आहे तुझं? काय नाही, यावेळी कमी घेऊ घेऊ, जास्त घेऊ, नंतर घेऊ. ह्यावेळेस पॅटर्नच नाही आहेत जास्त, काय कंटाळा आलाय. थोडासा असा काय थोडासा बॅटर. हा ना, सगळे असे घेतलेलेच पॅटर्न आहेत. सो बघू आता, दाखव तुम्हाला काय घेतलंय काय नाही. सो आधी आम्हाला चूज मला लागले भूक कधीपासून, पण आता आमची अजून शॉपिंग. आम्ही 11 वाजता आलो, 11:30 वाजता आम्ही निघालो घरातून. 2:30 वाजता निघालो. ॲक्च्युली सीन असा झाला की मम्मी आली नव्हती. ॲज युजल मम्मी आमची नेहमी लेट येते, म्हणून पप्पा तिला सोडून आले निघून. आणि आम्ही पप्पांना भेटलो, पण आम्ही फिरतोच आहे, स्टेशन फिरतोच आहे, काहीच भेटत नाही आहे. आणि नंतर मग मम्मीची वाट बघा, तिला पण घ्यायचाच आहे ड्रेस. सो काय करायचं, मग तिलाच येऊ देत, मग एकसाथच जाऊया असं करून आम्ही हे करेलो, थांबलो. तिच्यामुळे लेट झाला. चला आम्ही नंतर सांगतो पुढचं, पप्पा बोलवतात. बाय. 1 hour later. सो एवढ्या गरमीने चेहऱ्याची लागली पडली. आमच्या दोघींचे नॉर्मल झालेत थोडेसे, म्हणजे 1-2च घेतलेत अजून ड्रेस. अरे यार, नाही गेली आज, एक पण हेच नाही चांगलं आहे, वाटतच नाही काय. पॅटर्न पण नाही आहेत, कलर पण नाही आहेत, आणि जे आहेत ते घेऊन झालेले आहेत. मग काय, घ्यायलाच नाही भेटले. तुम्हाला बाजूचा आवाज सगळा येत असेल. मम्मी पप्पा ओरडतात परत यार. चला आज जरा बघूया मम्मी बघूया पप्पा. काय. मम्मी पप्पा स्ट्रीट शॉपिंग करतायत सध्या. अरे मॅकी आहे ना, काय येणार बेटा? शॉपिंग तर काही झाली नाही अजून, सरळ फक्त ड्रेसेसच घेतले. पण आता भूक लागली आहे, सो जरा वेटिंगमध्ये बसलो. वेटिंगमध्ये आहोत. हे इथे बसलेत. पप्पा कुठे गायब झाले? मम्मीच्या ह्याच्यामुळे पप्पा दिसलेच नाहीत. बट स्टिल ठीक है. देखो मतलब हर एक हाइटेड वाला ही इसको हाइड नहीं कर सकता, छोटे को. छोटा वाला भी हाइड कर सकता है, ये मम्मी से पता चल. दिसत पप्पा? नाही दिसत आहे. नाही कटवणार, हे चांगलं होतं. बाय. आता जरा आम्ही आमची जागा भेटल्यावर आम्ही हे करू. मम्मीला बिलकुल आवडलेलं नाही आहे रेस्टॉरंट, बिकॉज त्यांची सर्विस खूप आता चेंज झाली आहे. आम्ही या साईडच्या कॉर्नर टेबलला होतो, बट तिथे आतमध्ये हवा हेच नाही, एसीचा फ्लोच नव्हता येत. ही डोक्यावर आट्या काढून का अशी राहायची, आठवण तिला विचार करते मी काय बोलते काय नाही. बट स्टील आजचा दिवस एवढा काय. गाईस, पप्पा शॉपिंग कशी चालू आहे? मस्त की चालू आहे. एवढी बेकार गर्दी आहे. रिंका आणि मम्मी हरवले त्या गर्दीत. आले अरे मी म्हटलं तुम्ही दोघी हरवलात. शॉपिंग झालेली आहे अशी. सो आता बघूया, म्हणजे अजून झाली नाही आहे, पण आता खूप गर्दी आहे, त्यामुळे आम्ही सिलेक्टिव्ह गोष्टी घेतल्या आहे. सो आता आम्ही जातोय पप्पांचे कपडे घ्यायला कॉटन किंगला. तुझी सँडल नंतर घेऊया ब्रो, चल. अशी खूप शॉपिंग आम्ही सध्या केलेली आहे, अजून खूप बाकी आहे. घेतलंय ते पण लिमिटेडच घेतलंय. सो बघू आता, दाखवू तुम्हाला काय काय शॉपिंग केली ती नंतर. पण आम्हाला लिटरली 7 तास लागले. 2 तास असेच गेले त्या फालतू हॉटेलमध्ये. एवढं चांगलं नाव आहे आणि सर्विस काहीच नव्हती. सर्विस पण नव्हती आणि खायचं पण नव्हतं. पहिलं चांगलं होतं, आता खूप खराब झाले ते हॉटेल. सो मी रिकमेंड नाही करणार ते. बघू आता पुढे, चला.
नंतर थोड्या वेळाने जी रिअल पर्सनॅलिटी असते त्याच्या विरुद्धच हे लोक म्हणजे असे काय लागतात एकदम रोल करतात. हा रोल करतात. म्हणजे तुला काय म्हणजे म्हणायचं सलमान खान रिअलमध्ये किती सिरियस आहे आणि त्याच्या रोल्समध्ये किती एकदम असं केअरटेक एकदम आणि असा अतरंगी दाखवतो. म्हणजे तसा तो रणबीर caring कपूर पण नाहीये? हा म्हणजे तो केअरिंग नाहीये केअरिंग नाही केअरटेक मतलब का असं बोलतो. केओटिक हा. ओके मला केअरिंग ऐकायला आलं. नाही केअरिंग आहेच ऐसा नाही बोलले व्हायरल हो जाएगी तू. राहू दे परत बिग बॉस मध्ये बोलत कशाला एवढी झंझट. प्रणित जैसा आपने का हंस नहीं है बिग बॉस में जाने का. घर में ही बिग बॉस होता है क्या ही उधर जाए. तसाच रणबीर कपूर पण तसाच आहे. राजकुमार राव पण तसाच आहे. असं जास्त नाही सेलिब्रिटीचे नाव घेणार आहे. कॅमेरा इथे तू माझ्याकडे अशी बघतेस तर चकणी वाटतेस. कॅमेरामध्येच बघतो. फायदा आहे मला झोप आली बेकारवाली. तू उद्या जाणार आहे दिवाळी पहाटला. प्लॅन तर स्वतः तसाच आहे. तर उठली तर ठीक उठली तर ठीक आहे. ऐकायला येतं मला जोरात का बोलते. कारण ही हाताने मला इशारे करते कारण तुझा आवाज नंतर येत नाही म्हणून मी तुला फक्त बोलली की जरा जोरात बोल. पण ह्याचा अर्थ असा नाही की तू मला एकदम कानामध्ये माझ्या बोंबलशील. काय झालं आवाज जरा हे झालाय डाऊन झाला. थकली ना मी एवढी. मला चालवला दिदीने नुसता. मी चालवला. ऍक्च्युली मम्मीमुळे चालायला. तुम्हाला कळलं असेल का मम्मीमुळे चालायला. बाबा किती ते शी कशी दिसते. मी माझा असा व्हिडिओ काढला जरा मेकअप लावून झाला असं. आपण कोणी फिल्म स्टार नाही आहोत जे मेकअप थोपून घरात बसू. जे आहे ते असं आहे रिअल थोबडं. ओके कोई प्रॉब्लेम हो तो आपले पास ये सब जाएगा. जाने देना मैं ही डालेगी इसमें. किती हेक्टिक दिवस होता बेकार भेंडी. लोकं. असं वाटलं की आम्ही उगाचच गेलो. पहिला एकदा 11:30ला आम्ही निघालो. त्याच्यात मम्मीची नंतर वाट बघत बसलो. मी सांगत होती ना तुम्हाला मध्येच. मग नंतर पप्पांनी मला बोलवलं. मग परत मला जावं लागलं. त्याच्यात ज्या रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो जराची सर्व्हिस पण नाही. छान आणि खायचं तर ठीकठाकच होतं. चांगलं पण नव्हतं सगळं. म्हणजे त्याच रेस्टॉरंटमध्ये मी गेलेली माझ्या फ्रेंड्ससोबत. तेव्हा तर एवढं ॲक्च्युली तेव्हा पब्लिक पण नव्हती म्हणा. बट आज पब्लिक होती बट एवढी पण नव्हती की ते लोक हे नाही करू शकत. प्रत्येकाला काय म्हणतात अटेंड नाही करू शकत. तरी पण त्या लोकांनी एवढी घाण केली एवढी घाण. एक तर पहिलं तर पाणी दिलं नाही. त्याच्यानंतर आम्ही बिसलरी मागितली तर ग्लास दिली नाही. ग्लास मागितले तरी पण ते खूप वेळानंतर जेव्हा आमची बिसलरी संपली त्याच्यानंतर त्यांनी ग्लास रेस्टॉरंट मध्ये आल्या कोण पाणीचे ग्लास देत नाही. अरे तुम्ही पाणी नका टाकू त्याच्यात पण ग्लास होता तेव्हा. नाही ते काय. आणि त्याच्यानंतर खायचं ऑर्डर केलं त्याच्यात पण मिस्टेक केली. जिथे नान मागितला तिथे काय कुलचा दिला. हा आणि जिथं कुलचा मागितला तिथं नाही पागल. जिथे नान बटर नान मागितला तिथे नॉर्मल नान देऊन टाकला. आणि मग पप्पांनी आमचा कुलचा आम्ही ऑर्डर केलेला तो खाल्ला. पण ठीक आहे आम्ही नंतर परत मागवला ती वेगळी गोष्ट आहे. ते सगळं झालं आणि नंतर त्या लोकांनीच एवढा टाइम खाल्ला ना आमचा फालतूचा. मिक्सर मध्येच होता. मागितला. अक्षरशः मी तिथे गेली काउंटरला आणि ऑर्डर आमची कॅन्सल करा. आम्हाला नको आहे. आम्हाला बिल द्या फायनल बिल. तर मग तेव्हा बोलतो की नाही मॅम मिक्सर में है मिल्कशेक आ जाएगा असा तो माणूस. आणि मग मला मी लिटरली परत बोलणार होती जाऊन पण मला पप्पांनी थांबवलं. नाहीतर मग आज त्यांचं काय म्हणजे अशी भांडी तर नसती पण मी ऑर्डर नक्कीच कॅन्सल केली असते आणि निघाली असते. कारण मला खूप प्रचंड कंटाळा आलेला. कारण फक्त आम्ही आमचे ड्रेस घेतलेले आणि लागत नव्हती. भेंडी अशी जागा होती. हा ना. आणि आम्ही आमचेच ड्रेस घेतलेले आणि सगळी शॉपिंग बाकी होती. त्या लोकांमुळे आमची शॉपिंग नाही झाली. एक सेकंड आता परत पप्पांचा कॉल आलेला आहे. सो जरा आम्ही नंतर बोलतो. A few moments later. तर आम्ही कुठे होतो कुठेतरी होतो वॉटेवर. सो त्या लोकांना टाइम चालला शॉपिंग झाली. कोण बिग बॉस बघतो गाईज. हिंदीवाला सध्या चालू आहे. ह्या वेळेचा तर बघू पण नका ट्रॉमा होईल तुम्हाला. आणि जर बघत असेल तर कोणाला सपोर्ट करते जरा सांगा. कारण आम्ही नाही आत्ता थोडी मी क्लिअर आहे की प्रणितला करायचा आहे सपोर्ट. कारण तो जसा आहे तसा वाटतोय. एक तर दोघला नाही येतो. दुसरी फरानाला पण त्याने तोंडावर सांगितलंय की भाई
तुझ्यावर भरोसा नाहीये, नाही पाहिजे. पण त्यांचा तेवढाच bond तो आहे हा तेवढा. तसा बॉन्ड आहे. म्हणजे बॉन्ड पण आहे आणि त्यानं हे पण क्लिअर केलं की फेक नाही तुझ्यावर रिलेशन हा. ठेवलंय फ्रेंडशिपचं ह्या सगळ्या बाकीच्यांसारखं यार. नाही पाहिजे. कोण कोण बघतं सांगा जरा तुम्ही पण, काही असेल कमेंटमध्ये मेन्शन करा तुमचे पण जरासे. बस झालं. बस जाऊ. आमचं जेवणाचं टायमिंग झालं, आता आम्ही जेवून 10:30 वाजले. आज आम्ही जेवतो 10:30 वाजता, नाहीतर मी ऑफिसवरून आल्यावर मी 9पर्यंत जेवते. ह्या लोकांनी परत टाइम चेंज केला माझा, तिच्यामुळे ॲक्च्युली माझं जास्त माझ्यामुळे काय, मी पण आज आलेली सोबत. असं ते झालं. सो जरा बिग बॉस आम्ही आता बघतो आणि तुम्हाला पण थोडेसे क्लिप टाकू अगर चांगले वाटले तर. असे मेलेले चेहरे ठीक आहेत, आता काय थकून आले आम्ही. मी तर अशीच पडून असते घरात असल्यावर. सो माझा हात चेहरा डोकले नाही आहे. दोघे मी थकून नाही. मला थकायला झालं आज खूप. ही अरे थोबड्याला डोकं दुखतंय आज. ही थोबड्याला मेकअप पासून मी असते. मेकअप पासून कधी मी असते का असते. तुम्ही बघा, माझे तुम्ही बघा. सगळे ब्लॉग बघा आणि सांगा मला मेकअप तापून कधी असते का. असं काय रायफळ बडबड चालली आहे. बाय बाय. थांबा थांबा, आउट्रो. आउट्रो कारण आता नंतर आम्हाला हे नाही आहे. ताकद नसणार. उद्या आम्हाला परत जायचं. आमची जीन्स वगैरे सगळी हे झाली साईज. माझी साईज नाही आहे, हिची साईज तिची नाही. पण झाली. तुला मला alter alter कर. करायचं. हा मग साईजच झाली ना. Alter करायचं, साईज size झाली, नाही, लूज नाही, झाली, काही झाली, पण साईजचाच प्रॉब्लेम झाला ना. मग नाही करायची, राहत अशी. अरे. का करायची? बरोबर आहे ना भाई, तुला काय तुझी काय झालीच नाही, मग काय करायची? अल्टर तरी का करायची? अल्टर असं थोडी असतं. साईजचाच प्रॉब्लेम झाला तुझा पण. त्यांना आउटरो करू दे आता, म्हणजे आपल्याला करू दे त्यांच्यासाठी. एक तर खूप दिवसांनी बोलते, त्यात पण बोलायला देते. काय बोलायचं. सो उद्या आम्हाला परत जायचंय सगळ्या गोष्टी घेऊन, काय काय. आणि आमचे आणायचे पण ड्रेसेस एक तर भेंडी आमचे ड्रेसेस ते देणार आहेत अल्टर करून 22 तारखेला. 21 तारखेला. मंगळवारी. मग त्याला काय डेट येते ते तुम्ही बघा. 21 तारखेला. मग आम्ही त्यांना बोललो लक्ष्मीपूजनला आम्हाला घालायचे ड्रेस. ॲक्च्युली घालायचे तर भाऊबीजला आहेत, पण त्यांना बोललो लक्ष्मीपूजनला आम्हाला घालायचे नाही तर त्यांनी लेट दिले असते ना. इकडं चला चला. आज दुपारी तेव्हा भेटतील आम्हाला ड्रेसेस. आणि म्हणजे आम्हाला मंगळवारी पण जावं लागणार स्टेशन साईडला आणि उद्या पण जायचं. नुसतं फेऱ्यात मी फराळ कधी बनवू मला तो समजत नाही. असं रांगोळी पण नाही काढली. धनतेरशीच आहे. अरे तुम्हाला दाखवली नाही ना रांगोळी, एंडिंगला दाखवते बघा. म्हणजे एवढी खास नाही आहे पण एवढी वाईट पण नाही आहे. बाय. सो बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. माहिती आहे ती आणि तिला. हां, ती आणि तिला. आणि आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा, इकडे येईल तुम्हाला. असं मी आता केलंय तर इकडे टाक.